हाय नमस्कार. मी बोलले तुम्हाला आज साफसफाई आहे तर आमच्याकडे टोमॅटोचं सार आहे. 4 टोमॅटो घेतलेत, मोठे मोठे आहेत चांगले. स्वच्छ धुवून घ्यायचं कारण आपल्याला हे टोमॅटो शिजवल्यानंतर ते पाणी वापरायचं आहे. आता आपण टोमॅटो सारचा मसाला बघूया. धणे घेतलेत, बडीशेप घेतली आहे. बडीशेप घ्यायचे, टोमॅटोच्या सारामध्ये सोप घ्यायची. 2-3 मिरच्या घेतल्यात लाल आणि ते आधी बारीक करून घ्यायचं. याच्यात 2 काळी मिरी, एखादा दालचिनीचा तुकडा टाकलात तर छानच आहे. हे आधी आपण बारीक करून थोडंसं फिरवून घेऊया कारण हे बारीक होणार नाही. नंतर आपल्याला खोबरं आणि कांदा घालायचा आहे म्हणून आधी हे बारीक करून घ्यायचं. हे बारीक झाल्यानंतर आपण हे थोडंसं खोबरं आणि कांदा हवा आहे फोडणीला घाला, नाहीतर बारीक केला तरी चालेल. आता आपण हे मसाला करून घेऊया. मिरची घातल्यात 4 तोडून. आता तेल ठेवलं, कढई तापत ठेवली, तेल टाकलं. हे टोमॅटो आपण उकडून घेतले आणि त्यातल्या बियांचा भाग आहे ना तो काढून टाकला. तुम्हाला शक्यतो काढून टाका कारण आता आपण पूर्वी एवढं टोमॅटो खाल्ला जायचं नाही, आता आपण खूप खातो आणि त्यामुळे प्रत्येक भाजीत आपला टोमॅटो असतो. टोमॅटोशिवाय आता आपल्याला जमतच नाही. तर इतक्या बिया आपल्या शरीराला चांगल्या नाहीत म्हणून त्या शक्यतो काढा कारण आपण 4-4, 5-5 टोमॅटो आपण साराला घेणार म्हणून मग त्यातल्या बिया काढून टाका. इझी निघता टोमॅटो उकडला की. आता तेल घेऊया. तो तेल 1 चमचा वाढवा. मस्त छान सार होतो. तर याच्यामध्ये राई घातलं, जिरं घालूया. घेतलेली आहे कढीपत्ता इम्पॉर्टंट. कढीपत्ता घालाच आणि आपण मसाला, थोडं खोबरं, थोडं कांदा असा याच्याबरोबर टाकला असता तरी चालला असता, पण मी खोबऱ्याबरोबर ती बारीक केलं. तसाही करा, हरकत नाही. आणि आपलं धणे बडीशेप, तिखट घातलं. तिखटाचं तुमचं कसं असेल ठेवणीतलं तिखट तसं घाला. आता मसाला छान फ्राय झाला म्हणजे खोबरा, कांदा सगळ्याचा तो कच्चा पण निघून गेला. आणि आता मसाला छान फ्राय झाला की जरासं मध्ये 1 चमचा, आपण ज्या चमच्याने पोहे वगैरे खातो ना असा 1 टेबलस्पून चण्याचं पीठ घाला. अगदीच पाणीदार असं होतं सार, तर थोडासा आपल्याला सार घट्ट नाही बनवायचं आहे, पण त्याला असा एक घट्टसरपणा यावा ना म्हणून आपण हे थोडंसं चण्याचं पीठ घालतो आहे आणि टेस्ट पण येते चांगली. आता झालं आपलं ते चण्याचं पीठ पण भाजलं गेलं आहे. जरा भाजलं की चण्याच्या पिठाचा पण कच्चा पण गेला पाहिजे. असे सगळे मसाले सगळं असं छान भाजलं, त्याचा कच्चा पण गेला ना की त्याला चांगले टेस्ट येते. आता आपण टोमॅटो उकडलेला त्याचं पाणी घालूया कारण ते उकडलेले टोमॅटो आपल्याला बारीक करायचे आहेत मिक्सीमध्ये. आता पाणी घातलं, छान मसाला मिक्स करूया. कढीपत्ता, जिरं छान घाला. थोडा गरम मसाला घाला. गरम मसाला छान मिळून येऊ द्या.
आता पण ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक केलेली ती घालूया. छान असं मस्त. आणि आता हे सगळे मसाले, आपला टोमॅटोचं बारीक केलेलं असं सगळं एकत्र छान शिजू द्या मस्त. थोडं आपण मीठ घालूया. आपल्याला एवढं घट्ट पण नको आहे भाजीसारखं आणि अगदी सुपासारखं पातळही नको आहे. आपल्याला भाताबरोबर खायचं आहे, त्यामुळे बेताचं पाणी घालायचं, थोडं सारासारखं पातळ करायचं. छान सार होतो. सार भात मस्त टोमॅटोचा. नेहमी वरण आमटी खाऊन कंटाळा येतो, मग कधीतरी असं बनवलं तर चांगलं होतं. थोडा आपल्याला मसाला करावा लागतो. तर काय धणा जिरा पावडर जर तुमच्याकडे असेल तर काही नाही, खोबरा आणि कांदा फोडणीला द्यायचा, खोबरा आलं लसूण थोडं करायचं की झालं. थोडासा आता गुळाचा खडा, कारण सार आहे तो आपल्या सारामध्ये थोडासा गुळाचा खडा टाकला की वा मस्त. आता मस्त आपला सार झालेला आहे. गरम गरम भात करा, मस्त पापड तळा. नाहीतर कोणी पापड नाही, माझा मुलगा तर ते वेफर असतात ना बटाट्याचे, त्याच्या ते आणि सार भात. व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा आणि थोडंसं बघा. आमच्याकडे साफसफाई चालली आहे. आमचे 2 कामगार इतर दिवशी त्यांच्या कामावर असतात, सध्या साफसफाईच्या कामावर आलेले आहेत. असं छान मस्त सार होतो. अगदी झाल्या झाल्या वाटीभर प्यायला तरी खूप छान लागतो. इकडे साफसफाई चालली आहे आमची. दिवाळी चालली, दिवाळी चालू आहे. हे दिवाळी चालली आमची. सगळं हे 2 कामगार बोलवले साफसफाई करणार आहे. जास्त नाही घाण आहे, बरीच आहे. हा बनियनवाला माणूस, बनियनवाला माणूस हा अच्छा मागे मागे जाते आहे. सफाई कामगार. ह्याच्या टेम्पोचं बघा असं मस्त छत बनवून दिलंय त्याला बाबाने. आणि ह्याच्यात काय करतोय, अच्छा पालखी ठेवली का, ओके. हां हां सगळं आणलंय. हे 3रे कामगार आणि मी किचन सांभाळते आहे. साफसफाई लोक करत आहेत. कशी वाटली व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. आणि सार करून बघा. जर साफसफाई झाली असेल तर